ब्रेकिंग न्यूज. नवापूर हादरले. तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या निवासस्थानी धाडसी घरफोडी. मागील लाकडी दरवाजा तोडून प्रवेश. कपाटे फोडली. पत्नीची पर्स उचकापाचक. फॉरेन्सिक व श्वान पथक तपासात. शहरातील मंगळदास पार्क परिसरात नवापूर तालुक्याचे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. भरवस्तीत आणि उच्चभ्रू भागात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तहसीलदार जाधव हे कुटुंबासह देवदर्शनासाठी उज्जैन येथे गेले असताना सलग सुट्टीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरावर डल्ला मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चोरट्यांनी घराच्या मागील बाजूस असलेला लाकडी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटे उचकटून त्यातील साहित्य अस्ताव्यस्त फेकण्यात आले होते. बेड आणि पलंगावरील वस्तूचीही उचकापाचक करण्यात आली. जाधव यांच्या पत्नीची पर्स तपासून तीही घरात फेकून दिलेल्या अवस्थेत आढळली. मात्र नेमका किती ऐवज, रोख रक्कम किंवा मौल्यवान साहित्य चोरीला गेले आहे याची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. तहसीलदार जाधव परतल्यानंतरच नेमकी हानी किती झाली याचा उलगडा होणार आहे. सकाळी साफसफाईसाठी आलेल्या महिलेला मागील दरवाजा तुटलेला दिसून आला. तिने शेजाऱ्यांना माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकानेही तपासासाठी पाहणी केली असून परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहे. श्वान पथकाने संभाव्य मार्ग दाखवल्याची माहिती मिळत असून पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे. शहरातील उच्चभ्रू वस्तीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरीच अशी घटना घडल्याने नागरिकांनी तातडीने आरोपींना जेरबंद करण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून लवकरच गुन्हेगारांचा माग काढला जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.